नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि आता नजर टाकणार आहोत आतापर्यंतच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट घडामोडींवर। महाराष्ट्रात आज तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। 23 एप्रिलला जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणेसह 14 मतदारसंघात मतदान होईल। विविध कामांकरता रेल्वे प्रशासनाकडून आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। माटुंगा ते मुलुंड डाऊन धीमा मार्ग, सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोनही मार्गावर आणि चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अशा दोनही जलद मार्गावर ब्लॉक असेल। तसंच हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या। प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून 2019-2020 या शैक्षणिक वर्षाचा वेळापत्रक जाहीर करण्यात आलाय। यामध्ये 17 जून पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय आहे, तर 21 ऑक्टोबर पासून दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघात हंडाभर पाण्याकरता स्त्रियांना मात्र संघर्ष करावा लागतोय आणि याचं विदारक स्वरूप जे आहे, चित्र जे आहे ते मैदे या गावातल्या पाण्यात समोर आलंय। गढूळ पाणी भरण्याकरता 2 बायकांचं मात्र ठाणे भिवंडी रोडवरचा कशई पूल सुसाईड पॉइंट बनलेला आहे। या पुलावर पथदिवे सीसीटीव्ही नसल्यानं मागच्या 4 महिन्यात आत्महत्या आणि घातपाताच्या घटना वाढल्या आहेत। भिवंडीतल्या भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद संस्थान व्यवस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन छेडण्यात आलंय। 2 दिवसांपासून सुनील देवरे या व्यक्तीनं आमरण उपोषण सुरू केलंय। उल्हासनगरमध्ये भरारी पथकानं 6.5 लाखांची रोकड जप्त केली आहे। निवडणूक भरारी पथकानं ही कारवाई केली। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर थेट युतीचे उमेदवार राहुल चव्हाणांच्या रोड शो मध्ये सहभागी झाल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला। मात्र आपण लवकरच काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केली। शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी दत्तक घेतलेल्या गावात सुविधांची वानवा असल्याचा आरोप महाआघाडीच्या उमेदवारांना केलाय। बाबाजी पाटलांसमोर शिरढोण गावातल्या लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या। मुंबईत होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले। 24 तारखेला परळच्या नरे पार्क आणि भगतसिंग मैदानावर ही सभा घेण्याकरता मनसेनं परवानगी मागितलेली होती। मात्र मनसे यंदा लोकसभेची निवडणूक लढवत नसल्यानं त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे। उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी कांदिवलीत प्रचाराकरता दाखल झालेले असताना ज्यूस विक्रेते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहेत आणि त्यावेळी त्यांनी मात्र ज्यूस पिण्याचा आनंद लुटलाय। सरकारी यंत्रणांकडून प्रचारात अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप भिवंडीतले काँग्रेसचे उमेदवार सुरेश वावरे यांनी केलेला आहे। स्थानिक पातळीवर निवडणूक यंत्रणांकडून परवानगी देताना विविध कारणं देऊन अडथळा निर्माण केला जातो असा आरोपही त्यांचा आहे। ईशान्य मुंबईचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचाराकरता मनसेचा सक्रिय सहभाग पाहायला मिळतोय। ईशान्य मुंबईतील मराठी बहुल परिसरामध्ये संजय पाटील यांनी प्रचार केलाय। भाजपनं उमेदवार बदलला तरी त्यांना फायदा होणार नाही असा विश्वास ते व्यक्त करतायत। शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या गाण्यावर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। अमोल कोल्हेंनी पन्हाळगडावर एका प्रेमगीताचं बेकायदा चित्रीकरण केल्याचा आरोप शिवसेनेचा आहे। सांगलीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर अगदी जोरदार टीका केली। भाजप सरकार हे डाकूचं सरकार असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। मोदींनी जो डल्ला मारला तो काळ्या पैशांवर मारला आणि नोटा बदलल्या आणि आता त्या पांढऱ्या पैशांवर सुद्धा डल्ला मारतात आणि त्यामुळे हे कायदेशीर डाकू असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणतात। साताऱ्यामध्ये काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर अगदी जोरदार टीका केली आहे। त्यांनी गांधीनंतर आता माझ्यावर टीका सुरू केली ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशात माझं नाव, जात आणि बिन पैशांना माझी जाहिरात होते असंही पवार यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मंदिर निर्माण हे देखील प्रभू रामासाठीच काम असल्याचं सांगत जे काही होत आहे ते प्रभू रामच करून घेत असल्याचं मत व्यक्त केलंय। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी तुरुंगात असताना ज्या यातना भोगल्या त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे असं मत मागो वैद्य यांनी व्यक्त केलंय। ठाकूर यांच्या विधानामुळे भावना दुखावल्या गेल्या असतील तर खटला दाखल करावा असंही वैद्य म्हणतात। इंदापूर बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान बोलताना अजित पवारांनी मोदींच्या चहा विकण्यावर टीका केली आहे। आपण ज्यावेळी राजकारणामध्ये नव्हतो त्यावेळी अंडी गोळा करत होतो, धारा काढत होतो, पण आता हेच सांगत बसायचं का असा सवालही ते उपस्थित करतात। नितीन गडकरी यांची औरंगाबादमध्ये सभा झाली आहे। रावसाहेब दानवे यांच्या प्रचाराकरता ही सभा घेण्यात आली। यावेळी गडकरींनी काँग्रेसनं 50 वर्षात जी कामं केली नाहीत ती या सरकारनं 5 वर्षात केली असा दावा केलाय।
एनआयएनं देशभरात 4 ठिकाणी छापे टाकलेले आयएसआयशी संपर्क असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली आहे। वर्ध्यात सुद्धा छापा टाकण्यात आला आहे। पुण्याचे लोकसभेचे काँग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचाराकरता अजित पवार यांनी 6 मतदारसंघातून बाईक रॅली काढली। अजित पवारांच्या सहभागामुळे या रॅलीला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। पुण्याचा सध्या कारभार गिरीश बापट यांच्याकडे देण्यात आलाय। पुण्यातील कॅम्प परिसरात पाण्याचा तुटवडा भासतोय। तिथल्या पारशी समाजातील महिलांना बापटांनाच धारेवर धरत आम्ही तुम्हाला का मतदान करायचं असा सवाल उपस्थित केला आणि त्यानंतर बापट मात्र निरुत्तर झाले। राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री आणि भाजपकडून त्यांच्यावर जहरी टीका केली जाते, तर राज ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादीनं भाड्यावर घेतलं अशी ही जहरी टीका होती। कोल्हापूर स्टेशनवरची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। स्टेशनवर एक महिला रेल्वे खाली जाता जाता अगदी थोडक्यात वाचली आहे। ट्रेन मागे धावता धावता या वृद्ध महिलेचा तोल गेला आणि ती ट्रेन खाली जाणार इतक्यात तिथल्या 2 कर्मचाऱ्यांनी तिचा जीव वाचवलाय। राज्यातील तोतलाडोह पेंच प्रकल्पातील व्याघ्र प्रकल्पातील एका वाघाचं मात्र दर्शन घडलेलं आहे। पर्यटकांना सिलारी गेट जवळ या वाघाचं दर्शन घडलं। इथल्या पर्यटकांच्या गाडीच्या अगदी पुढे अगदी समोर हा वाघ चालत होता आणि त्यावेळी पर्यटकांनी व्हिडिओ सुद्धा काढलाय। पवना धरण परिसरामध्ये आपल्या 5 मित्रांसोबत पर्यटनाकरता आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा पोहण्याकरता गेलेला असताना मृत्यू झालाय। आपल्या मित्रांसोबत अतुल पाण्यामध्ये पोहण्याकरता उतरला होता, मात्र त्याला पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यानं त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला। कोल्हापूरमध्ये एका नवविवाहित तरुणीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे। पतीनं घेतलेला कर्जाचा आमिष दाखवून सावकारांना बलात्कार केल्याचा गंभीर आरोप समोर येतोय। शबे बारातच्या दिवशी मुस्लिम युवकांचा लोकल ट्रेनमध्ये धुमाकूळ पाहायला मिळतोय। पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते बोरिवली या प्रवासात दरम्यान ही मुलं जीवघेणे स्टंटबाजी करताना दिसतात। अवकाळी पावसानंतर आता राज्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता हवामान विभागाने आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 2 दिवसात विदर्भासह राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येणार आहे। उल्हास नदीतील पाणी दूषित झाल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जातोय। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे। नागरिकांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याचं आवाहन महापालिकेनं केलं। मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी भाज्यांचे भाव कमालीचे वधारलेले आहेत। 4 माणसांच्या एका कुटुंबाचा प्रतिदिनी भाजीचा खर्च हा 100 रुपयांच्या घरात गेला। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून या शैक्षणिक वर्षाचं नुकतंच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं। 17 जून पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय आहे, तर ऑक्टोबर महिन्यापासून अर्थात 21 ऑक्टोबर पासून दिवाळीची सुट्टी असेल। आंग्रिया या क्रूज नंतर तिच्या 3 पट प्रवासी क्षमता असणारी कर्णिका ही दुसरी क्रूज मुंबई गोवा मार्गावर सुरू झाली आहे। 1600 प्रवासी क्षमता आणि 700 क्रू मेंबर अशा क्रूजची क्षमता आहे। आठवड्यात 3 वेळा मुंबई गोवा मार्गावर ही सेवा सुरू झाली आहे। सांडपुलाच्या दुरुस्तीचं प्राथमिक काम सुरू झालं असलं तरी प्रत्यक्षात मात्र हा पूल वाहतुकीकरता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बंद करण्यात येणार आहे। साधारणतः 2 महिन्यांच्या कालावधीकरता उड्डाणपुलावरील वाहतूक बंद असेल। पनवेल स्थानकाचा मेकओव्हर केला जाणार आहे। पनवेल आणि परिसराचा भविष्यकालीन विकास आणि विस्तार लक्षात घेऊन या स्थानकात अत्याधुनिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील। सुमारे 250 कोटी रुपये खर्च हा निर्धारित करण्यात आला आहे। नेरूळ खारकोपर लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। विशेष म्हणजे ही सेवा सुरू झाल्यापासून मागील 4 महिन्यात या मार्गावर सुमारे 4.5 लाख प्रवाशांनी प्रवास केला। काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये असणाऱ्या सभेत प्रचंड गोंधळ उडाला। सभेच्या दरम्यान हा गोंधळ उडालेला आहे। भाजप कार्यकर्त्यांवर या संदर्भात आरोप सुद्धा होतोय। हार्दिक पटेल यांनी असा आरोप केला आहे। जेट एअरवेजचं व्यवस्थापन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटले आणि या बैठकीमध्ये राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते। जेट एअरवेजसाठी वाटा घेण्याकरता 4 कंपन्या इच्छुक असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। जेटली जेटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावेळी या संदर्भात माहिती देताना दिसली। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नागरिकत्वासंदर्भात प्रश्न उपस्थित करत अमेठीतील अपक्ष उमेदवारांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला। राहुल गांधींनी अमेठीतून निवडणुकीकरता दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी झाली आणि या दरम्यान हा आक्षेप घेण्यात आलाय। स्वातंत्र्य धोक्यात आहे। एकूणच न्यायव्यवस्थेचा लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या महिलेच्या मागे काही शक्तिशाली लोकांचा हात असावा असं विधान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेलं आहे।
सुप्रीम कोर्टातील एका कनिष्ठ महिला कर्मचाऱ्यानं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाला लाल सिग्नल मिळालेला असताना आता निवडणूक आयोगानं मोदींवरील वेब सिरीजही आक्षेप घेतलेला आणि त्यामुळे मोदी द जर्नी ऑफ कॉमन मॅन या वेब सिरीजचं ऑनलाईन स्ट्रीमिंग आता थांबवण्यात येणार आहे. शहीद हेमंत करकरेंसंदर्भात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचं विधान चुकीचं होतं, त्यांनी असं बोलायला नको होतं असं थेट मत मांडलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. शहीद करकरेंना देशाकरता आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या संदर्भात संपूर्ण देशाला आदरच आहे असंही फडणवीस म्हणतात. भाजपच्या उमेदवारी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. 26/11च्या हल्ल्यासंदर्भात शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर ही नोटीस बजावण्यात आली आहे. 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्यावर केलेलं वादग्रस्त विधान भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी मागे घेतलं. त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी माफीनामा मागितला. शहीदांचा अपमान होईल असं वक्तव्य कोणी करू नये, साध्वी प्रज्ञा सिंग यांनी चुकीचं वक्तव्य केलं, या संदर्भात त्यांनी माफी मागितली अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे देत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या न्याय योजनेचं देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कौतुक केलं आहे. न्याय योजनेमुळे मध्यम वर्गावर कराचा भार वाढण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा विश्वास मनमोहन सिंग व्यक्त करत आहेत. भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुरक्षेच्या कारणास्तव बदली करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार त्यांची काश्मीर खोऱ्यातून बदली करण्यात आली अशी सूत्रांची माहिती आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी भारतीय हवाई दल वीरचक्र या शौर्य पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस केलेली आहे. युद्धातील महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या 3 सर्वोच्च पुरस्कारांमध्ये वीरचक्र पुरस्काराची गणना होते. तिहार जेलमधल्या एका मुस्लिम कैद्याच्या पाठीवर ओम असा आकार लिहिण्यात आलेला आहे, कोरण्यात आलेला आहे. हा टॅटू त्याच्या पाठीवर अक्षरशः कोरण्यात आलाय. जेल अधीक्षकांनी त्याला मारहाण केल्याचं कैदी लिहिलं आहे. नौदलाची विनाशिका INS इम्फाळ या युद्धनौकेचं जलावतरण मुंबईतल्या माझगाव गोदीत काल करण्यात आलं. नौदलाच्या विविध नौका आणि कार्यालयांना INS उपाधी दिली जाते. कर्नाटकमध्ये एका गाडीच्या चाकामधून 2.5 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात एवढी रक्कम सापडल्यानं खळबळ उडाली आहे. ही गाडी बंगळुरूहून शिवामोगा इथं जात होती. जेट एअरवेज बंद पडल्याचा अन्य विमानसेवा कंपन्यांना फायदा होतोय. या कंपन्यांनी तिकीट तिप्पटीनं महाग केलंय. कुटुंबासह अमेरिकेला जाणाऱ्या एका प्रवाशाला 80,000 रुपयांचं तिकीट आता 1,40,000 रुपयांना खरेदी करावं लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूल दहशतवादी हल्ल्यानं हादरलंय. इथल्या सरकारी इमारतीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यानंतर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अद्याप या हल्ल्याची कोणतीही संघटनेनं जबाबदारी स्वीकारलेली नाही. रशियामध्ये एका कारमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट झालाय. कारचा चालक आतमध्ये बसलेला असताना हा बॉम्ब फुटला आणि या स्फोटात कार चालक गंभीर जखमी झालाय. चीननं बैदू या आपल्या स्वतःच्या नॅव्हिगेशन प्रणालीकरता एक उपग्रह अंतराळात पाठवले आणि यावर्षी चीनकडून अशा प्रकारचे 10 उपग्रह अंतराळात पाठवण्यात येणार आहे. आज ईस्टर आणि या निमित्तानं विशेष प्रार्थनेचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय. पॅरिसमध्ये नॉट्रे डेम चर्चमध्ये झालेल्या अग्नितांडवामुळे ईस्टरची प्रार्थना सेंट सल्पाईस चर्चमध्ये करण्यात आली आहे. नॉट्रे डेम चर्चची पुनर्बांधणी करण्यात आली असून बराच वेळ लागणार आहे या सगळ्या प्रक्रियेला आणि त्यामुळे वर्षानुवर्षाच्या प्रथेत यावर्षी मात्र बदल झालाय. त्यांची प्रमुख कंपनी असणाऱ्या होंडा कंपनीनं भारतासह जगभरात असणाऱ्या अकॉर्ड सेदान या कार पुन्हा परत मागवल्या. होंडाच्या सेदान कारमध्ये सीट आणि एअरबॅग या संदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर कंपनीनं लाखो वाहनं परत मागवली. पेरूमध्ये शहराच्या मध्यभागी असलेल्या इमारतींना भीषण आग लागली आणि या आगीत अनेक इमारती जाऊन खाक झाल्या. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आग विझवण्याकरता 100 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. रशियामध्ये एका गावातील जंगलाला भीषण आग लागली होती. या आगीत 27 जण जखमी झाले असून 400हून अधिक लोक बेपत्ता आहेत. हवेचा वाढता प्रभाव आणि तापमान यामुळे आग अधिकच भडकत गेली. दिल्ली कॅपिटल्सनं किंग्स 11 पंजाबवर विजय मिळवलेल्या पंजाबनं दिल्लीपुढे 164 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि या सामन्यात दिल्लीनं पंजाबवर 5 विकेट्स राखून विजय मिळवला आणि या विजयासह दिल्लीनं 12 गुणांसह 3रं स्थान पटकावलं. राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 5 गडी राखून मात केली आहे. मुंबईनं राजस्थानला 162 धावांचं आव्हान दिलं होतं. स्मिथनं नाबाद 59 तर परागनं 43 धावा करत हा सामना जिंकण्यात मदत केली.
एका शोमध्ये महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना बीसीसीआयच्या लोकपालांनी 20 लाखांचा दंड ठोठावलाय। यातील 10 लाख शहीद निमलष्करी जवानांच्या कुटुंबियांना तर 10 लाख हे अंध क्रिकेटच्या निधीकरता देण्याचे आदेश देण्यात आले। अभिनेता विकी कौशल आता आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि या चित्रपटाचं शूटिंग गुजरातमध्ये सुरू होतं आणि या शूटिंग दरम्यान विकीला दुखापत झालेली आहे, जबड्याला मार लागलाय आणि 13 टाकेही पडले। हेड स्टोरी 2 फेम अभिनेत्री सुरवीन चावलाच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय। इन्स्टावर तिने या संदर्भात गोड बातमी दिली आहे। सुरवीननं 2 वर्षांपूर्वी व्यावसायिक अक्षय ठक्करशी लग्न केलं होतं। मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचं सूत्रसंचालन कोण करणार या संदर्भात संभ्रम निर्माण झालेला होता, तो आता संपुष्टात आलाय। कारण यंदाच्या दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन अभिनेते महेश मांजरेकरच करणार असल्याचं आता समोर येत आहे। महेश मांजरेकर हे नुकतेच कार्यक्रमाच्या एका प्रोमोचं शूट करताना दिसले। ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन सध्या मालदीवमध्ये आहेत आणि त्यांच्या लग्नाचा 12वा वाढदिवस साजरा करण्याकरता ते व्हेकेशनवर गेले आहेत। सोबत मुलगी आराध्या सुद्धा गेली आणि हे फोटो तिनं काढल्याचं ऐश्वर्यानं इन्स्टावर म्हटलंय। काही अक्षर प्रेम के या चित्रपटाच्या सेटवर दोघं पहिल्यांदा भेटले होते।